नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज जे आहे ते आपलं मूग पेरणीची तयारी सुरू आहे। आपण या रानाला जे स्प्रिंकलर टाकलेले दिसतात असं सरळ आपण ट्रॅक्टरनं पाळी दिली ती आणि याला इकडं आडवी आपण जे आहे ती बैलाच्या सहाय्याने दिली ती। बैलाच्या सहाय्याने आज पाळी देणं झाली आणि मूग पेरण्यासाठी आपण आता हे रान जे आहे तर ते भिजवण्याची तयारी सुरू आहे। छड्या आता नेमकंच टाकणे झालेले आहेत आणि 2 छड्यावर एक स्प्रिंकलर या प्रमाणात आपण लावत आहोत। ही जी एवढी इकडे जे शेत दिसते इथपर्यंत या स्प्रिंकलरचं पाणी जातं आहे आणि इकडंच तेवढं पण जातं आहे। आणि आता याला भिजवलं की हडकलं घ्यायच्या मागेच याला पेरून घ्यायचं आणि आपण असं हे पूर्ण रान जे आहे तर ते या पद्धतीनेच पेरणार आहोत। जसं जसं पुढे पुढे भिजत जाईल तसं त्याच्या मागे आपण पेरत जाणार आहोत, कारण एकदाच पूर्ण रान भिजवणं आणि भिजवलं तर आपण जे पहिले भिजले आहे त्याला भरपूर हडकले जातं, त्यामुळे आपल्याला पेरायला पुन्हा अडचण येते। आता आमचे गजू काका जे आहेत ते स्प्रिंकलर जोडण्यासाठी छड्या नेत आहेत। आता लाईन आता संध्याकाळी 5 ते रात्री 12पर्यंत राहणार आहे, त्यामुळे आता संध्याकाळी भिजवण्याचं नियोजन आहे। त्याचीच जी तयारी आता ती चालू आहे। तर आपला याच्यामध्ये जे आहे ते आपला 10 किलो मूग पडेल। 10 किलो मूग टाकण्याची आमची नियोजन आहे। तसं याच्यामध्ये जास्त बसेल, 15 किलोच्या वर बसेल, तरी आपण पाण्याचं जे नियोजन बघून 10 किलोच टाकणार आहोत। हे बघा, छडी नेण्यासाठी त्यांची मुलं पण मदत करत आहेत। ही एक दुसरी पण लाईन टाकत आहोत, त्यामुळे रान भरपूर भिजवलं जाईल एकदाच। लाईन जर कंटिन्यू राहील तर भिजेल एवढं, लाईन जर परेशान करू लागेल तर मग पुन्हा एक दिवस लांबतं। हे एवढं पूर्ण क्षेत्र आपण पेरणार आहोत। तर असं शेतकरी मित्रांनो, नवीन माहितीसाठी पुढील व्हिडिओ भेटूच। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा। जय जवान जय किसान।